याचा अंदाज बांधणं आता तरी कठीण आहे। निश्चितपणे सोमेश, दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तिथल्या सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात असणारा संताप। सोशल मीडियावरचा बॅन हे एक प्रकारचं निमित्त आहे, तात्कालिक कारण आहे आणि ही एकंदरीत जी जेन झी रस्त्यावर उतरलेली आपण पाहतो आहोत, ही सगळी 15 ते 25 या वयोगटातले मोठ्या संख्येनं तरुणाई रस्त्यावर उतरलेली आहे। याच्या मागे सरकारच्या कार्यपद्धतीवर असणारा एक प्रकारचा संताप देखील आहे, अशी देखील माहिती मिळते, अशी देखील चर्चा आहे। निश्चितच या सगळ्याला कारणीभूत ओपी शर्मा यांचं जे सरकार होतं त्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावरती नेपाळमध्ये असंतोष होता आणि विशेषतः नेपाळचा इतिहास जर आतापर्यंतचा आपण पाहिला तर गेल्या 20 वर्षात नेपाळच्या एकूण राज्यव्यवस्थाच बदललेली आहे। म्हणजे केवळ राजवट बदलणं असं नाही तर राज्यव्यवस्थेतच आमूलाग्र बदल नेपाळच्या झाले। ते एकेकाळी हिंदू राष्ट्र होतं, त्यानंतर मग त्यांनी सेक्युलर राष्ट्र केलं, मग पुन्हा घटनात्मक मोनार्की तिथे आणली गेली, कॉन्स्टिट्युशनल मोनार्की, नंतर मग आता पंचायत राज व्यवस्था आणली गेली आणि नंतर आता असलेलं जे सरकार आहे त्या तिथपर्यंतचा हा जो प्रवास आहे नेपाळचा, त्या नेपाळमध्ये राज्यव्यवस्था अनेकदा बदलली गेली आणि त्यामुळे आता जे सुरू आहे त्यातून इतकं नक्की आहे की सरकारच्या विरोधातील असंतोष आहे तो भ्रष्टाचाराच्या बाबतीत आहे, तो बेरोजगारीच्या बाबतीत आहे, तो असंख्य मुद्द्यांवर आहे। निश्चितपणे अनेक मुद्दे यामध्ये निश्चितपणे आहेत। सोमेश, लाईनवर राहा, आपल्याबरोबर आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक अनय जोगळेकर देखील आहेत। अनय, गेल्या काही तासामध्ये अचानकपणे हा उद्रेक प्रचंड वेगाने वाढताना दिसतो आहे नेपाळमध्ये, काय नेमकं दिसतंय याच्या मागे चित्र आणि कसं पाहता आपण या संघर्षाकडे सध्या? आज परिस्थिती अशी आहे की फेसबुक, ट्विटर, इंटरनेट, इंस्टाग्राम हे एका प्रकारे ऑक्सिजन सारखी त्यांची स्थिती आहे आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही समाजातनं इंटरनेट आणि समाज माध्यम बंद करतात त्याच्यावर नियंत्रण आणतात। कारण नेपाळचं असं म्हणणं आहे की इथे वेगवेगळे नॉन स्टेट ऍक्टर्स त्याच्यामध्ये घुसून फेक न्यूज किंवा सरकारविरुद्ध असंतोष करण्यासाठी समाज माध्यमांचा वापर करत आहेत आणि त्यामुळे त्यांनी समाज माध्यमं बंद केली। पण त्याच्या विरोधात जे लोक उतरलेले आहेत हे सगळे तरुण पिढीचे लोक, ज्याला जेन झी म्हणतात, हे लोक रस्त्यावर आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की सरकारने आपला जो भ्रष्टाचार आणि अनागोंदी आहे ते लपवण्यासाठी समाज माध्यमांवर बहिष्कार केलेला आहे। त्याच्यातनं हे आंदोलन सुरू झालेलं आहे। पण आता जसं सोमेश सांगत होतं तसं ती गोष्ट खरी आहे। नेपाळमध्ये एक खूप मोठी रक्तरंजित क्रांती झाली। पहिले कम्युनिस्टांनी तिथे राजसत्तेला खाली खेचून नेपाळमध्ये सत्ता हस्तगत केली, त्याच्यानंतर नेपाळमध्ये लोकशाही रुजण्याचा प्रयत्न होत आहे, पण कुठलंही लोकशाही मार्गाचं सरकार तिथे वर्ष 2 वर्षाच्या वर टिकत नाही। म्हणजे संगीत खुर्चीसारखे पंतप्रधान बदलत असतात आणि वेगवेगळे पक्ष एकमेकांची युती आघाडी करत असतात, पण तरी देखील जे मूलभूत प्रश्न आहेत, रोजगाराचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, ते कोणत्याही सरकारला सोडवता आले नाहीयेत आणि त्यामुळे नेपाळमध्ये असंतोष पसरलेला आहे। काही जणांचं म्हणणं आहे राजेशाही वापर परत आणावी, काही जणांचं म्हणणं आहे नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्र घोषित करावं, पण सगळी गोंधळाची परिस्थिती आहे मात्र नक्की। निश्चितपणे ज्या प्रकारे सरकार हा प्रश्न सध्या हाताळताना दिसत आहे आणि नेपाळच्या पंतप्रधानांची जी शेवटची प्रतिक्रिया उपलब्ध आहे सर्व सोशल मीडियावर आणि इंटरनेटवर, त्यानुसार त्यांनी असं म्हटलेलं आहे की देशाच्या नेपाळच्या सार्वभौमतेवर आम्ही आक्रमण सहन करणार नाही आणि त्यामुळे आपला हा निर्णय कायम राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे। अर्थात काही तासांपूर्वीची ही प्रतिक्रिया आहे। सध्या काय भूमिका असू शकते? सरकार अशाच प्रकारे ठामपणे हा निर्णय पुढे रेटू शकतं की हा सगळा उद्रेक पाहता सरकार 2 पावलं मागे घेण्याची शक्यता दिसते? नाही, सरकार आपला निर्णय रेटण्याचा प्रयत्न करेल, पण मुद्दा आहे की जर सरकारने हे जास्त ताणलं तर शेवटी इतर सगळे तंत्रज्ञान आहे की जे तुम्ही स्टारलिंक आहे किंवा इतर माध्यमातनं हे सगळं सरकारचं नियंत्रण बायपास करून लोक इंटरनेट वापरू शकतात आणि असं जर झालं तर मग मात्र सरकार टिकणंही अवघड होईल। म्हणजे एका प्रकारे व्यवस्था उलथवल्यासारखं, आणखीन एक क्रांती झाल्यासारखी अवस्था होऊ शकेल अशी भीती मला वाटते। पण अर्थात काही तास गेल्यानंतर 1-2 दिवसानंतर चित्र अधिक स्पष्ट होईल असं मला वाटतं। ठीक, धन्यवाद अनय जोगळेकर आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। सोमेश कोळगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, ज्या प्रकारे सध्या 5 आंदोलकांचा यामध्ये मृत्यू झाल्याची अपडेट समोर येते आहे आणि आपण पाहतो आहोत की दर क्षणाक्षणाला ही गर्दी आता रस्त्यावरची वाढत चाललेली आहे आणि सरकारविरोधातला असंतोष उद्रेक हा देखील सध्या समोर येताना दिसतो आहे। नेपाळमध्ये नेमकं काय या क्षणीचं चित्र आहे आणि सध्या कशा प्रकारे हा संघर्ष हाताळला जाताना दिसतो आहे यंत्रणांकडून?
आता आपण पाहिलं की नेपाळच्या पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने आपली भूमिका मांडलेली आहे त्यांच्या समाज माध्यमावर, त्यातून किंवा त्यांनी त्यांचं जे उपलब्ध असलेलं माध्यमांमधील शेवटचं वक्तव्य, त्यानुसार नेपाळचे पंतप्रधान या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारे आम्ही आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन करतो किंवा त्यांची जी संपूर्ण भाषा आहे त्या भाषेत हे स्पष्ट दिसते की ते कुठेही त्यांच्या भाषेत या आंदोलकांसोबत सामोपचाराने मार्ग काढूया किंवा काही मध्यम मार्ग शोधूया असं म्हणत नाहीयेत. ते ठामपणे असं म्हणतायत की आम्ही या ॲप्लिकेशन्सवर बंदी घातली, नेपाळचं सार्वभौमत्व सर्वोच्च आहे आणि इतर देशांचा हस्तक्षेप हा आमच्या इथे चालणार नाही. आणि तिथल्या सरकारला असं म्हणणं आहे, सरकारचा असा संशय आहे की या समाज माध्यमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सरकारी व्यवस्था उलथवून टाकण्यासाठी काही लोक काम करतात आणि ते विदेशी आहेत, विदेशातून या सगळ्याला पाठिंबा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. दुसऱ्या बाजूला आंदोलक रस्त्यावर उतरलेत, त्यांचं म्हणणं आहे की ही समाज माध्यमांवरची बंदी पूर्णपणे हटवली पाहिजे आणि सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करते. सुरुवातीला काही पत्रकार आणि काही तरुण आले होते आणि आता जेनजी तरुणांचं प्रोटेस्ट, जनरेशन झेड तरुणांचं प्रोटेस्ट असं पूर्णपणे या आंदोलनाला नवं रूप मिळालेलं असलं तरी सुद्धा या आंदोलनामध्ये सरकार विरोधातील सर्वच प्रकारचे लोक आणि सरकारला विरोध करणारे सरकारचे विरोधक नागरिक मोठ्या प्रमाणावर नेपाळमध्ये रस्त्यावर उतरलेले आहेत एवढं खरंय. आणि निमित्त समाज माध्यमांचं झालंय. आपण जर पाहिलं 5 आंदोलकांचा मृत्यू झाल्याची जी बातमी आहे, त्यासह अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे 80 आंदोलक या संपूर्ण आंदोलनामध्ये आतापर्यंत जखमी झालेले आहेत अशी माहिती मिळते. त्यामुळे काठमांडूमध्ये जर ही परिस्थिती असेल तर नक्कीच पुढे जाऊन कदाचित नेपाळच्या सरकारला हा विश्वास असावा की या आंदोलनाला आपण हाताळू शकू किंवा या आंदोलनाला आपण नियंत्रित करू शकू. आणि त्यामुळे कदाचित नेपाळचे पंतप्रधान शर्मा यांनी जे वक्तव्य केले ते असं ठामपणे म्हणतायत की आम्ही या समाज माध्यमांवरची बंदी हटवणार नाही, ती कायम ठेवणार आहोत. आणि त्यांना हा विश्वास आहे म्हणूनच कदाचित ते अशा प्रकारचं वक्तव्य करतायत. ही एक बाजू असू शकते आणि नेपाळमधील परिस्थिती कदाचित 2-3 दिवसात शांत होईल असा विश्वास त्यांना वाटत असावा किंवा असं त्यांना चित्र दिसत असावं. पण दुसऱ्या बाजूला 4 सप्टेंबरला हा आदेश जारी झाला आणि त्यानंतर काही दिवसात म्हणजे अगदी काल परवा झालेले 2 छोटी मोठी आंदोलनं आणि त्यानंतर एकदम संपूर्ण नेपाळभर सरकार विरोधात इतका मोठा असंतोष हा रस्त्यावर दिसू लागलाय. तर हे आंदोलन ज्या गतीने पसरतंय तो वणवा शांत करायला नेपाळच्या सरकारला यश येणार आहे का किंवा याची परिणती एक नवी राज्यव्यवस्था, नवी राजवट अस्तित्वात आणण्यामध्ये होणार का, हा देखील एक प्रश्न आहे. नेपाळ हा निश्चितच भारताला लागून असलेला देश आहे आणि नेपाळमधील बेरोजगारी किंवा आपण आपल्याकडेही पाहतो की असंख्य नेपाळमधील लोक हे भारतामध्ये येऊन नोकऱ्या करतात, भारतात राहतात, भारतामध्ये रोजगार शोधतात. कारण नेपाळमधले जे मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर उत्तर शोधायला तिथली सरकार आतापर्यंत अपयशी ठरली आहेत आणि भ्रष्टाचार, घोटाळे याविषयीचे आरोप हे राजवटीवर, राज्यव्यवस्थेवर होत आहेत. आणि अशा प्रसंगी नेपाळमधील लोकांनी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरणं हे स्वाभाविक आहे आणि त्याला निमित्त हे समाज माध्यमांवर घातलेली बंदी झालेलं आहे. आणि त्यासोबतच तरुणांचा सहभाग पाहता आता याला जेनजी प्रोटेस्ट म्हटलं गेलेलं आहे जगभरामध्ये. त्यामुळे कदाचित ही दुसरी बाजू आहे की हे संपूर्ण आंदोलन इतकं टोकाला जाऊ शकतं की नेपाळमधील राज्यव्यवस्थाच बदलली जाईल, राजवट बदलली जाईल किंवा मग दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीने नेपाळचे पंतप्रधान व्यक्त झालेले आहेत त्यावरून आपण असा अंदाज लावू शकतो की नेपाळच्या सरकारला अजूनही असा विश्वास वाटतोय की ते हे आंदोलन दडपू शकतात, देश नियंत्रणात आणू शकतात आणि परिस्थितीही नियंत्रणात आणू शकतात. असे 2 वेगवेगळे अर्थ सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहेत. परंतु या आंदोलनाचं पुढे काय होणार, सध्या असलेली त्यामागे एक काही ना काहीतरी ऑर्गनाइज्ड संस्थात्मक रचना आहे ज्या माध्यमातून हे आंदोलन सुरू आहे असं नक्की आपण म्हणू शकतो. त्याशिवाय या आंदोलकांना कोणा ना कोणाचा तरी पाठिंबा नक्की आहे किंवा मोठ्या प्रमाणावर लोकच या आंदोलनामध्ये सहभागी झालेले. जर तसं असेल तर मात्र नेपाळमध्ये सत्तांतर किंवा नेपाळमध्ये राजवट बदलणं अपरिहार्य आहे. जर दुसऱ्या बाजूला आंदोलन दडपून टाकण्यात सरकार यशस्वी ठरलं तर कदाचित 2 ते 3 दिवसांमध्ये आत्ताची परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते एवढं नक्की आहे. परंतु समाज माध्यमांवर बंदी घालण्यात आली
याचं निमित्त ठरून एक मोठ्या प्रमाणावर आंदोलन झालेलं 21व्या शतकातलं हे एक असं दुर्मिळ उदाहरण ठरू शकतं की ज्यामध्ये समाज माध्यमांवरची बंदी ही एका मोठ्या आंदोलनाला कारणीभूत ठरली आहे, ज्यातून देशाची अंतर्गत व्यवस्था पूर्णपणे एका देशाला पूर्णपणे अस्थिर करून टाकणारं अशा स्वरूपाचं आंदोलन हे समाज माध्यमांवर घातलेल्या बंदीतून उभं राहिलेलं आहे। त्यामागे विविध कारणे आहेत, सर्व गोष्टी आहेत, परंतु निमित्त मात्र या बंदीचं ठरलंय हे नाकारून टाकता येणार नाही आणि त्यामुळे समाज माध्यमांचं वाढतं महत्त्व आणि त्यांचा जनमानसावरील पगडा किती घट्ट आहे हे या सगळ्यातून दिसतंय एवढं आपण नक्की म्हणू शकतो। निश्चितपणे सोमेश, हा जो शेवटचा मुद्दा तू सांगत होतास, प्रचंड उत्स्फूर्तपणे ही तरुणाई सध्या रस्त्यावर उतरल्याचं दिसतं आहे। या सगळ्यांना रस्त्यावर आणण्यामागे काही घटक आहेत का, त्याच्यामागे काही संघटनात्मक गोष्टी घडलेल्या आहेत का, या गोष्टी हळूहळू समोर येतीलच। मात्र ज्या उत्स्फूर्तपणे सध्या ही तरुणाई रस्त्यावर आल्याचं दिसतं आहे, भ्रष्टाचाराचा मुद्दा किंवा जे काही दीर्घकालीन संतापाचे मुद्दे आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून नेपाळमध्ये आहेत। मात्र सध्याचे निमित्त ठरलेलं आहे सोशल मीडियावर बंदी येणं आणि केवळ एक नव्हे तर जे सर्व प्रमुख सोशल मीडिया हँडल्स आहेत ज्याचा तरुणाईकडून प्रचंड वापर केला जातो, त्याच्यामध्ये यूट्यूब असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल आणि इतरही सर्व सोशल मीडिया हँडल्स याच्यावर एकत्रितपणे ही बंदी घालण्यात आलेली आहे आणि त्यामुळे गेल्या काही वर्षांची जी काही तरुणाईची सवय आहे आणि जणू काही प्रत्येकाचा रोजच्या जगण्याचा भाग ही सगळ्या सोशल मीडिया साईट झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे एकत्रितपणे एकदम सरकारकडून बंदी येणं आणि ही सगळीच्या सगळी सोशल मीडिया ॲप्लिकेशन्स अचानकपणे बंद होणं याचा किती मोठा परिणाम होऊ शकतो आणि त्याच्यामुळे संतापाची लाट कशा प्रकारे निर्माण होऊ शकते हे देखील या निमित्ताने आपण बघायला हवं। याच्यामध्ये सरकार विरोधातला संताप हा एक भाग असला तरी सुद्धा प्रत्येकाच्या आयुष्याचा किती मोठा भाग सोशल मीडियाने व्यापलेला आहे हे सुद्धा याच्यातून दिसून येते असं आपण म्हणू शकतो का? या दृष्टीने कसं बघायला पाहिजे याकडे? नक्कीच जपानमध्ये नेपाळमध्ये जी परिस्थिती आहे की नेपाळमधील तरुणांना नोकऱ्या नव्हत्या, नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी होती आणि नेपाळमधील परिस्थिती ही एकंदरीत तिथल्या जनतेला आपल्यावर सरकार अन्याय करतंय अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असताना ते निश्चितच समाज माध्यम उपलब्ध आहेत तर समाज माध्यमांचा उपयोग करूनच तिथे आपलं मत व्यक्त करणार आहेत किंवा सरकारच्या विरोधात काही बोलणार आहेत। दुसऱ्या बाजूला नेपाळ या राज्यव्यवस्थेलाही असं कायम वाटतंय की इतर देश किंवा काही परदेशी शक्ती यामध्ये आमचं सरकार आमची व्यवस्था उलथवून टाकण्यासाठी या समाज माध्यमांचा वापर करते आणि अगदी अचानकपणे ही बंदी आली असं नाही म्हणता येणार। यापूर्वी नेपाळच्या तिथल्या माहिती प्रसारण मंत्रालयाने याविषयी एक त्यांना सर्व समाज माध्यमांना काही नियम आणि काही कोड ऑफ कंडक्ट कोड ठरवून दिले होते, काही कायदेशीर बंधनं घालण्याचे प्रयत्न केले होते आणि ती बंधनं या समाज माध्यमातल्या विविध प्लॅटफॉर्म्सनी स्वीकारली नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे त्याचा पुढचा टप्पा आणि पुढचा निर्णय म्हणून मग या समाज माध्यमातील ॲप्लिकेशन्सना बंदी घालण्यात आली आणि त्याविषयीचा निर्णय साधारणपणे 4 सप्टेंबरच्या सुमारास झालेला आहे। त्यानंतर जवळपास 4 दिवसांनी आज आपण बोलतोय त्यावेळी पाहतोय तेव्हा हे आंदोलन इतक्या मोठ्या प्रमाणावर चिघळलंय की त्यांनी संसदेला घेराव घातलेला आहे। त्याचवेळी थेट पंतप्रधानांना देखील म्हणजे एक प्रकारे राज्यव्यवस्था उलथवून टाकणाऱ्या ग्रॅव्हिटीचं हे आंदोलन झालंय। त्यामुळे निश्चित कारण जरी या सगळ्याला समाज माध्यमं ठरली असली तरी या मागची कारणं खूप वेगवेगळी आहेत। त्यामध्ये बेरोजगारी आहे, भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे, मूलभूत सुविधांचा अभाव, इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव, तिथल्या नेपाळमधल्या लोकांना नोकऱ्यांसाठी कामधंद्यासाठी इतर देशांमध्ये पलायन करावं लागणं असे असंख्य मुद्दे आहेत आणि त्यासोबतच हे नक्की आहे की ज्या पद्धतीने भारतामध्ये आणीबाणी विरोधात आंदोलन झालं तेव्हा गुजरातमधल्या कुठल्या तरी मेसमध्ये किमती वाढल्या अन्नधान्यांच्या आणि त्याचा परिणाम म्हणून पदार्थांच्या किमती वाढल्या आणि तिथून आंदोलन निर्माण झालं किंवा नेपाळमध्ये जेव्हा आपण पाहतोय की निमित्त या सगळ्याला समाज माध्यमांचं ठरलंय। त्यामुळे निश्चितच समाज माध्यमांचं वाढतं महत्त्व याविषयी एक वेगळ्या चर्चेला निमित्त हे ठरू शकतं, परंतु समाज माध्यमांचा तिथल्या लोकांच्या मनावर पगडा आहे, त्यासह लोक सरकारच्या विरोधात चिडलेत हे देखील आपल्याला विचारात घ्यावं लागेल।
सोमेश, सध्या आपण या ठिकाणचे काही महत्त्वाचे अपडेट्स देऊया प्रेक्षकांना. पोलिसांच्या गोळीबारामध्ये एकूण 5 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर अनेक आंदोलक जखमी झाल्याचं देखील कळतं आहे. अनेक ठिकाणी सध्या कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे, जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि आंदोलक सध्या रस्त्यावर उतरल्याचं चित्र आहे. तर का बंदी घातली आहे बघा. रजिस्टर न केलेल्या ॲप्सवर सरकारकडून बंदी घालण्यात आलेली आहे. रजिस्टर करण्यासाठी 28 ऑगस्टला एकूण 7 दिवसांची मुदत देण्यात आलेली होती सर्व सोशल मीडिया ॲप्सना. ही मुदत संपली आणि त्यानंतर फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब आणि एक्ससह एकूण 26 ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे. टिकटॉक, विबर, विट्स, निंबूज, पोपो लाईव्ह यांच्याकडून नोंदणी करण्यात आली आहे. टेलिग्राम आणि ग्लोबल डायरी या ॲप्सची नोंदणी सध्या प्रक्रियाधीन आहे, अंडर प्रोसेस आहे. आणि याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सोमेश कोळगे सध्या आपल्यासोबत आहेत. सोमेश, नेमकी काय या सरकारने अटी आणि शर्ती घातलेल्या आहेत ज्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालाय, याचे तपशील समोर येतीलच. मात्र काही सोशल मीडिया ॲप्सनी ही प्रक्रिया पूर्ण केल्याचं दिसतंय. मात्र जे प्रमुख सोशल मीडिया ॲप्लिकेशन्स आहेत किंवा संस्था आहेत त्यांनी मात्र याला प्रतिसाद दिलेला दिसत नाही. अर्थात प्रत्येक देशाची एक पॉलिसी असते आणि देशाचा तो अधिकार असतो पॉलिसी ठरवण्याचा. त्यानुसार नेमक्या काय अटी शर्ती आहेत आणि ज्याच्यातून हा संघर्ष समोर येताना दिसतोय. नेपाळनी या संदर्भात त्यांनी काही प्रामुख्याने याविषयी ज्या अटी शर्ती लादल्या होत्या त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की एकतर या सगळ्यांच्या बाबतीमध्ये की ज्या पद्धतीने अनेक वर्षांपासून या सर्वांची मालकी हक्क हे विदेशामध्ये आहेत आणि त्यामुळे याचा परिणाम म्हणून या मालकी हक्कांना म्हणजे या मालकी हक्कांचा उपयोग करून कुठून ना कुठून तरी इतर देश किंवा काही खाजगी या सगळ्याचे मालक हे आमच्या देशातील परिस्थिती नियंत्रणात आणू शकतात, अशा स्वरूपाची एक आक्षेप हा नेपाळच्या सरकारला होता. त्यानंतर मग नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली यांनी जे वारंवार म्हटलेले त्यांच्या म्हणण्यानुसार या संपूर्ण ॲप्लिकेशन्सवर बॅन करताना त्यांनी कायम त्यांच्या देशाचा हवाला दिलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या दृष्टीने देश महत्त्वाचा आहे आणि देशाला अंडरमाइन करून चालणार नाही. आणि या समाज माध्यमांच्या ॲप्लिकेशन्सची काही त्यांची वैयक्तिक जी धोरणं आहेत ती वेगवेगळ्या स्वरूपाची आहेत. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की काही वर्षांपूर्वी व्हॉट्सअपशी संबंधित एक दिल्ली उच्च न्यायालयामध्ये खटला दाखल झाला होता आणि त्यावेळी व्हॉट्सअपला याविषयी विचारणा करण्यात आली. तर काही चॅट्स हे कोर्टाने किंवा ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांना देण्यात यावे अशा स्वरूपाचा एक मागणी ही तपास यंत्रणांनी केली होती.